स्वामी समर्थ। आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 25 डिसेंबर 2025 25/12/25 तिकडे 25 तिकडे 25। आणि मुख्य सांगायचं म्हणजे कसं की आजचा जो गुरुवार आहे, आजचा गुरुवार तो हा वर्षातला सगळ्यात शेवटचा गुरुवार आहे। पुढचा जो गुरुवार येईल त्याची तारीख किती असेल? पुढचा जो गुरुवार 1 जानेवारी 2026। शेवटच्या गुरुवारी या ठिकाणी आपल्या ह्या केंद्रामध्ये आरती करायला मिळाली हे माझं महत् भाग्य आहे। ननग इल्ले 2 ಮಾತು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸ್ತು। ಒಂದು ಮಾತು ನಾ ಮುಂಜಾನಿಂದ ಒಂದು ಇದು ಹೇಳ್ತೀನಿ ಏನಾಗ್ತದ। ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ನಾವು ಬದ್ವಿ ಇಲ್ಲೇ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ತಂಗಿ ಮನೆ ಒಳಗೆ ಇವತ್ತು ಸ್ವಾಮಿಯ ಅಭಿಷೇಕ, ಆಮೇಲೆ ಆರತಿ ಆಗಾತು। ಇವು ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಇದ್ದಾರಲ್ಲ, सण्ण सण्ण हुडगुरू, ह्या लहान मुलांचा मला फार अभिमान वाटतो। त्याचं कारण असं सांगतो की आमची आरती चालू असताना आता ही लहान मुलं काय करणार, तर ह्या ठिकाणी लहान म्हणजे अन्वी आहे, रुद्र आहे, संजना आहे, साक्षी आहे, अजून 2-4 लहान मुली होत्या सगळे एकत्र। आणि ते काय करत होते तर आता आपण एकंदरीत बघितलं आमच्या शहरामध्ये लहान मुलं एकत्र जमल्यानंतर एकतर ते मोबाईलवर खेळ खेळतात, ತಿಳಿತದಲ್ಲ, ಮೊಬೈಲ್ ಮೇಲೆ ಆಟ ಆಡ್ತಾರೆ। ಇದೆಲ್ಲ ಏನಾದ್ರು ಬೇರೆ ಟಿವಿ ನೋಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ, सगळेजण टीव्ही बघतात, मोबाईलवर खेळतात, लहान मुलं एकत्र जमले। पण ह्या ठिकाणी जे दृश्य दिसलं ते फार वेगळं होतं। त्याचं कारण असं आहे, ते दृश्य असं होतं की ही अन्वी दिदी वयवर्ष 5, रुद्र वयवर्ष 5, संजना आहे वयवर्ष 7, अशी हे लहान लहान मुलं ते काय केलं, ते स्वामींचा एक फोटो छोटा आणि रुद्राच्या हातामध्ये एक त्याला काय म्हणतो टबक म्हणू आपण, टबकामध्ये फुलं, सगळ्यांच्या हातामध्ये फुलं आणि संजनाच्या हातामध्ये घंटी, असं हे करत ती स्वामींची पालखी असं हे काढत असं घरातल्या घरात असं ते फिरत होते आणि जप म्हणत होते ते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। अंगावर काटा आला, म्हटलं हे दृश्य, तर हे दृश्य कसं घडलं, तर हे उत्तम संस्काराचं प्रतीक आहे। मुलांवर संस्कार कसे घडतात त्याचं हे उत्तम प्रतीक आहे। ह्या ठिकाणी हे सगळे लहान मुलं म्हणजे बाल सेवेकरी आहेत, मला ह्यांचा अभिमान वाटतो। आणि हे सगळे सेवेकरी जे लहान सेवेकरी आहेत हे आपलं भविष्य आहे। एक छोटीशी कथा मला ह्याच्यावरून आठवती, जास्त वेळ घेणार नाही मी। अशी कथा, एक चित्रकार असतो, पण चित्रकार इरताना चलो चित्रना चांगलं चित्र काढत असतो। तो त्याच्या मित्राला म्हणतो, तरुण असतो तो, मला एक चांगल्या लहान मुलाचं चित्र काढायचं, ನನಗೊಂದು ಚಿತ್ರ ತೆಗೆದು ಸಣ್ಣ ಹುಡುಗಂದು गोंडस पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे मुलगा। तर त्याचा मित्र म्हणतो आमच्या इथेच आहे एक मुलगा, मेल्ले इದ್ದಾನೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕೂಸದ ನೋಡ್ರಿ ನೀವು। ನೋಡ್ತಾನಲ್ಲಿ तर बघतो ते खूप गोंडस मुलगा असतो, छोटा असतो, एकदम असतो, बाळ असतं, ते छान हसत असतो, गोड हसत असतं। तो चित्रकार त्या मुलाला काहीतरी असं करून एका ठिकाणी बसवायला लावून काहीतरी खेळायला लावून तसं खूप छान चित्र काढतो। चलो चित्र तेगिताना इतकं सुंदर चित्र असतं, ते बोलकं असतं, प्रत्यक्ष वाटत असतं की हा मुलगाच इथं आहे। खूप छान चित्र काढलेलं असतं आणि तो तिथं ठेवतो आणि त्यांच्या घरच्यांना देतो, ते हे छान चित्र आहे बघा, हे राहू दे तुमच्याकडे।
कालांतराने काय होतं, तो चित्रकार चित्र काढायचं सोडून देतो, कंटाळायला लागतो त्याला, ಬ್ಯಾಸರಿಕೆ ಬರ್ತದೆ. ಏನು ಚಿತ್ರ ತೆಗೆಯೋದು, ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ वर्ष ಆಗ್ತದೆ, कालावधी जातो. खूप कालावधीनंतर तो चित्रकार थोडासा म्हातारा होतो. ಆಮೇಲೆ ಅವನ ಮನೆ ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಬರ್ತಾನೆ, ಎಲ್ಲ ದೇಶ ಆದೇಶ ಅಡ್ಡಾಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಬರ್ತಾನೆ. म्हातारा असतो. ಅವ್ನ ಗಿಯ ಏನು ಇರ್ತಾನಲ್ಲ, अहो जेलर इरताना, तो जेलर असतो, त्याचा जो मित्र असतो तो जेलर झालेला असतो. आणि तो सगळं दुसरा जो चित्रकार असतो तो जग बघून आलेला असतो. तो म्हणतो आता मला एक असं एक चित्र काढायचं आहे, ನನಗೆ ಹಿಂಗೊಂದು ಚಿತ್ರ ತೆಗೆಯೋದು जो क्रुद्ध असेल, भयंकर, त्याला बघितल्यानंतर लोकांना भीती वाटली पाहिजे, असं मला माणसाचं चित्र काढायचं आहे. असा कोण माणूस आहे का तुमच्या बघण्यात? आता तू तर जेलर आहेस, इथं जे कैदी येतात ते हिंस्र असतील, त्यांच्याकडे बघितल्यानंतर भीती वाटेल असा एखादा आहे का? तर तो जेलर म्हणतो आहे, असा एक जण आहे, पण त्याच्यापासून जरा जपून राहावं लागतं. तो एकदम हल्ला करतो. तो ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಜಂಪ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಹಿಂಗೆ ಅವನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದ, ಅವನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಇದು दूर ಇರಬೇಕು, ಹಿಂಗೆ ಚಿತ್ರ ತೆಗಿಬೇಕು. असं चित्र काढलं पाहिजे की त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. मग जमेल का? तो म्हणतो जमेल. मग काय होतंय, त्या कैद्याला असं जरा बांधून वगैरे घेऊन येतात आणि एका ठिकाणी त्या खुर्चीमध्ये बसवतात. बांधून बसवले असतात. त्याच्या चेहऱ्यावर बघितलं तर भयंकर असं रागीट, असा ओतप्रोत असा राग आलेला असतो त्याला प्रत्येकाचा, की खाऊ की गिळू, काय करू कोणाला, असा त्याला बसवतात. आणि मग हा चित्र काढतो, त्याचं चित्र काढतो. आणि तो त्या ह्याच्यामध्ये राग्यातच विचारतो, ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತೀರಿ ನೀವು, काय करायला तुम्ही? नाही, मी तुझं चित्र काढतोय. चित्र काढून काय करणार आहे? काय नाही, हे तुलाच प्रेझेंट देणार आहे. ನಾ ಇದು ನಿನಗೆ ಕೊಡವಿದ್ದೇನೆ, ನೀ ಹಂಗಿದ್ದೆ, ಅದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮನುಷ್ಯ ಹ್ಯಾಂಗಿರ್ಬೇಕು, ಹೆಂಗಿರಬಾರ್ದು, माणूस कसा असला पाहिजे आणि कसा नसला पाहिजे. तर कसा असला पाहिजे ते नाही, तर कसा नसला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे म्हणजे तू आहेस. तर तो चित्र काढतो ते, आणि पूर्ण झाल्यानंतर ते चित्र त्याला देतो. हे तुझे चित्र, असं जरा दूरच ठेवतो, आता तो फाडून टाकेल ना. मग तो बघतो, एकदम त्याचा चेहरा मलूल होतो. तो म्हणतो, हा मी असा आहे? हो, तू असाच आहे, तुझं चित्र असंच आहे. तो म्हणतो, जेव्हा मी लहान बाळ होतो तेव्हा मला आठवतंय, मला आठवत नाही, पण माझ्या घरचे सांगतात की एक चित्रकार आला होता आणि त्यांनी माझं चित्र काढलं, आणि ते माझं चित्र इथंच आहे, मी ठेवलेलं आहे, ते चित्र तुम्हाला दाखवतो. मग ते लहान असताना चित्र दाखवतात. तर हा चित्रकार आश्चर्यचकित होतो. ಚಿತ್ರಕಾರ ಶಾಕ್ ಕೊಡ್ತದೆ ಆ ಚಿತ್ರ ನೋಡಿ. ಆ ಚಿತ್ರ ಯಾವ್ದು ಇರ್ತದಂದ್ರೆ, ಅವೇನು ತೆಗ್ದಿರ್ತಾನಲ್ಲ ಚಿತ್ರ, ಸಣ್ಣ ಖುಷಿಯಿಂದ चित्र, ते जे चित्र काढलेलं असतं, लहान मुलाचं जे चित्र काढलं असतं, लहान बाळाचं चित्र, ते चित्र त्याच्याकडे असतं. म्हणजे अतिशय गोंडस निरागस बाळ आणि अतिशय क्रुद्ध माणूस, तर ही दोन्ही माणसं एकच असतात. स्वामी भक्तांनो, मला सांगा, हे असं का घडलं? हा जो समाज आहे, हा समाज जो आहे, तर आपण कसं वागतो, आपल्यावर काय संस्कार घडतात, आपण कुठल्या ठिकाणी राहतो, आपल्या लहान मुलांवर काय संस्कार घडू शकतो आपण. तर ते लहान बाळ जे होतं त्याच्यावर चांगले संस्कार जर घडले असते तर तो असा झाला नसता, की जगातला सगळ्यात दुष्ट माणूस झाला नसता. तोच जर ही आपली लहान बाळं जी आहेत, छोटी छोटी बाळं आहेत, तर ते आज त्यांना जे बघितल्यानंतर मला जे वाटलं की ही छोटी छोटी बाळं की आरती करतात, तर हे आरती कसं त्यांच्या डोक्यात कसं काय आलं? त्यांनी हे बघितलं. लहान मुलं ग्रास्पिंग त्यांचं फार जबरदस्त असतं, हे त्यांचं ग्रास्पिंग असतं, ते बघतात आजूबाजूला काय चाललंय. तर अशी ही जर आपली जर सेवा जर इथं चालली, कायम राहिली, सर्व लोक जर इथं आली,
तर आपल्या ह्या लहान लहान मुलांवर इथं जे लहान बाळं दिसतात, लहान मुलं दिसतात, जे आपलं भविष्य आहे, त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. आणि ही सेवा आपण इथे येतात, ही सेवा आपण अशीच चालू ठेवा. एक सांगायची गोष्ट म्हणजे मी इथे येतो, मी स्वामी सेवा करतो असं नाही आहे. ह्या सेवेसाठी स्वामींनी आपली निवड केलेली आहे. मी काय म्हटलं आलं लक्षात? मी करतो असं नाही. मला एखादी सेवा करायची आहे, ती संधी मिळाली, ती ही मला स्वामींच्याकडनं मला ही संधी मिळालेली आहे. आणि अशीच संधी मला मिळू दे, माझ्या घरच्यांना मिळू दे, माझ्या आजूबाजूच्या जे राहतात त्यांना मिळू दे, माझ्या घरात सुखशांती लाभू दे. असं आपण काय मागायचं? स्वामी देतच असतात. आपण काय मागायचं? आपण काय मागायचं नाही, ते ओळखतात स्वामी ह्याला काय पाहिजे ते. असे हे स्वामी आहेत. अशी ही कथा आहे छोटीशी, मला ही लहान मुलं बघितल्यानंतर आठवलं. आणि दुसरी एक छोटीशी गोष्ट मला जी आठवली ती अशी की तुमच्या इथं जे मी पाहिलं की जेव्हा कापूर आरती झाली आणि सगळ्यांना आपण आरती द्यायला लागलो, तर त्यावेळेस केंद्रप्रमुख जे आहेत बनूताई, त्यांनी पाहिलं कोण कोण नवीन आलेले आहेत. यार्यार ಹೊಸವ್ರ ಬಂದಾರ, ಯಾರ್ಯಾರು ಹೊಸ ಸೇವಕರು ಬಂದಾರ, ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗೋದು, ಯಾರಿದ್ದೀರಿ ನೀವು ಅವ್ರು ಕೇಳೋದು, त्यांना विचारायचं तुम्ही कोण आहे, त्यांना त्यांच्या हातात माईक द्यायचा, त्यांची ओळख करून घ्यायची. आणि मग त्यानंतर लगेच तुम्ही त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांचं स्वागत करता. आणि स्वागत कसं करता म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशी ही तुमची सेवा इथली जी चालली, अतिशय उत्तम सेवा चाललेली आहे. तुम्हा सगळ्यांना स्वामींचे वरदहस्त, कृपाहस्त, कृपाछत्र आणि कृपाशीर्वाद अखंडपणे असंच राहू दे, अशी मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे, मनुताईंच्या तर्फे, त्याचबरोबर इथं जे आम्ही पुण्याहून जे आलेले आहेत सगळे माझे परममित्र जे आहेत, पोरे साहेब, त्यांच्या वहिनी, मिसेस त्यांच्या पोरे वहिनी, माझी मिसेस, त्यानंतर सचिन, पूजा, त्यानंतर माझं जावई अमित, माझी मुलगी संपदा, माझा नातू रुद्र आणि दुसरी नात जी आहे अन्वी, या सगळ्यांच्या तर्फे मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आपली सेवा अतिशय उत्तम चालली, अशीच सेवा पुढे चालू राहू दे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरु शिष्य, गुरु शिष्य मत भक्ती, श्रद्धा आणि समर्पण याबद्दल मी खूप वेळा तुम्हाला सांगितले. त्याच्याबद्दल बोधकथा, त्याच्यातून तुम्ही काय काय बोध घेतलात ಹೆಂಗೆ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿ ಅದು ಹೇಳಿದೆ ನಾನು ನಿಮಗೆ. ಅದಕ್ಕೆ मदत तुम्ही कुणाला करता आणि कुणाला करू नये आणि कुणाला करावी त्याबद्दल पण मी सांगितले. ಯಾರು ಮಾಡಬೇಕು, ಯಾರು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹಂಗೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿರಂಗಿಲ್ಲ. ಖರೆ ಹೋದ ಸಲದ ನಾವು ಕತೆ ಹೇಳಿದ್ದೀವಲ್ಲ ಹಾವಿಂದು, ಅದಕ್ಕೆ त्याचप्रमाणे चांगले प्रसंग आणि वाईट प्रसंग, ಚಲೋ ಪ್ರಸಂಗ ನಮ್ಮ ಆಯುಷ್ಯನಾಗ ಬರ್ತಾವೆ, ಕೆಟ್ಟ ಪ್ರಸಂಗು ಬರ್ತಾವೆ. ಆದರೆ ನಾವು ಚಲೋ ಪ್ರಸಂಗನಾಗ ಯಾರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಲಿ, चांगल्या प्रसंगात सगळेजण येतात, हसण्याबरोबर सगळेजण हसतात, आपल्याबरोबर हसतात, आपण हसत असतो, हसतात. पण आपण जेव्हा दुःखात असतो, ನಾವು ಯಾವಾಗ ದುಃಖದಾಗಿರ್ತೀವಿ ಅವಾಗ ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಅದು ನಾವು ಕಾಯಂ ನೆನಪಿಟ್ಕೋತೀವಿ ಇಲ್ಲ. म्हणजे आपण आपल्याबरोबर जे दुःख वाटून घेतात आपलं, त्यांची आठवण आपण सतत ठेवतो. हा माणूस धर्म आहे आपला. सुखाच्या प्रसंगामध्ये सगळेच येतात, पण दुःखाच्या प्रसंगामध्ये जो येतो माणूस, तोच खरा माणूस असं आपण म्हणतो, आणि तो माणूस धर्म. त्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगते. एक अरण्य असते, जंगल, ಕಾಡು ಇರ್ತದೆ. ಆ ಕಾಡು ಒಳಗೆ ಭಾಳ ಗಿಡಗಳು ಇರ್ತಾವೆ, झाडं खूप असतात त्याच्यामध्ये, त्या जंगलामध्ये फळांचे असतात, फुलांचे असतात. ನೀವು ಕಾಡು ನೋಡಿರ್ಬೇಕು, ಭಾಳ ಗಿಡ ಇರ್ತಾವೆ. ಆ ಒಂದು ಗಿಡಕ್ಕೆ ಹಣ್ಣು ಹಂಪಲು ಭಾಳ ಇರ್ತಾವೆ. ಒಮ್ಮೆ ಒಂದು ಶಿಕಾರಿ ಬರ್ತಾನೆ. ಶಿಕಾರಿ ಅಂದ್ರೆ, शिकारी म्हणजे बेटेगार. शिकारी येतो त्या जंगलामध्ये, आणि तो काय करतो, शिकारी येऊन बाण धरतो, आणि त्या बाणाला एक
ವಿಷ ಲಾವಲೇलं असतं त्याने. ಆ ಬಾಣಕ್ಕೆ ಅವೇನು ಬಾಣ ಹಿಡ್ದಿರ್ತಾನ ಅದಕ್ಕೆ ವಿಷ ಹಚ್ಚಿರ್ತಾನ. ಅವ ಬಾಣ ಹಿಡಿದು ಬಾಣ ಬಿಡ್ತಾನ, म्हणजे बाण सोडतो तो, पण तो त्या प्राण्याला, त्याला त्या प्राण्याची हत्या करायची असते, म्हणजे शिकार करायची असते पाण्याची. प्राण्याची शिकार, हरिण बसलेलं असतं तिथं एक, त्या हरणाची शिकार करायची असते. ಅಂದ್ರೆ ಏನು, ಜಿಂಕೆ ಜಿಂಕೆ ಗೊತ್ತಿರ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ಅವಾಗ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದಿರ್ತದ. ಅದೇನು ಬಾಣ ಬಿಡ್ತಾನಲ್ಲ, ಆ ಬಾಣ ಬಿಟ್ಟು ಕೂಡಲೇ ಅದು ಜಿಂಕೆಗೆ ಚಿಗರಿ ಗುರುತಾಗ್ತದ. ಅದಕ್ಕೆ ಗುರುತಾದ ಕೂಡಲೇ ಅದು ಓಡಿ ಹೋಗ್ತದ. ಆದ್ರೆ ಅದು ಬಾಣ ಏನಿರ್ತದಲ್ಲ ಹೋಗಿ ಆ ಗಿಡಕ್ಕೆ ಹತ್ತಿ ಬಿಡ್ತದ. तो बाण जो असतो तो त्या झाडाला लागतो आणि त्या झाडाला तो बाण अडकून पडतो. म्हणजे कसं होतंय, ते विष त्या झाडात उतरायला लागतं. ಅದು ವಿಷ ಅದು ಗಿಡ ಒಳಗೆ ಎಳಿಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಆ ಗಿಡ ಒಳಗೆ पक्षी, ದೊಡ್ಡ ಗಿಡ ಇರ್ತದೆ, ಮರ ಅಂದ್ರೆ म्हणजे खूप मोठं झाड असते. त्या झाडामध्ये जे पक्ष्यांची घरटी असतात, किती किती छोटे छोटे पिल्लं असतात त्या पक्ष्यांच्या, आणि झाडाखाली सुद्धा. म्हणजे त्या पक्षी आणि प्राणी त्या झाडाच्या छायेमध्ये, म्हणजे त्याच्या सावलीमध्ये आपलं वास्तव्य असतं त्यांचं. ಅಂದ್ರೆ ಏನು, ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಿರ್ತಾರ पक्षी प्राणी. तर त्या झाडाला बाण लागल्याबरोबर त्या झाडामध्ये विष उतरायला लागतं, विषा येळी चालू लागतात, वणगलीक चालू लागतात. ते झाड वाळायला चालू होतं. म्हणजे ते झाडात फळं आणि फुलं असतात, पानं गळायला चालू, ಅದು ಗಿಡ ಒಣಗ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಅದೇನಾಗ್ತದೆ, ಒಂದೊಂದು ಪ್ರಾಣಿ ಅಲ್ಲಿ ಗಿಡ ತೆಳಗಿಂದು ಎದ್ದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾವ. पक्षी तಮ್ಮ मनी ಬೇರೆ ಕಡೆ गुडसला ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ चालू ಮಾಡ್ತಾವ. म्हणजे सगळे पक्षी उडून जातात आणि प्राणी सुद्धा तिथून निघून जातात, ते झाड वाळायला लागल्यावर. खरे अद्राग ಒಂದು ಗಿಳಿ ಇರ್ತದೆ, पोपट. त्या पोपटाचं घरटं असतंय तिथं. त्या पोपटाचं घरटं तो बघतो, पण तो पोपट तिथनं हालत नाही. ಆ ಗಿಳಿ ಅಲ್ಲಿ ಅಳಗ್ಯಾಡಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಇರ್ತದೆ. ಅವಾಗ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಗಿಳಿಗೆ, ಏನೂ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಖರೆ ಅದು ಅಲ್ಲಿದ ಅಳಗ್ಯಾಡಂಗಿಲ್ಲ. ಅದೆಲ್ಲ ಅದು ನೋಡಿ, म्हणजे ते बघून इंद्र स्वतः येतो तिथं बघायला. इंद्रदेव, देवांचा राजा म्हणता ना इंद्रदेव. इंद्र तिथं येतो आणि त्याला म्हणतो त्या पोपटाला, ಗಿಳಿಗೆ ಅಂತ ಇಂದ್ರ, ಸಗಳೆ ಪಕ್ಷಿ गेले, ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿ ಹೋದು, ಪ್ರಾಣಿ ಇಲ್ಲಿದ್ ಹೋದು, ಆ ಗಿಡ ಒಣಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ, ಎಲ್ಲ ಎಲಿ ಬಿದ್ದು सगळे झाड सुकून चाललंय, फळं त्याच्यावर नाही आहेत, ते झाड वाळलंय. आता तू इथं थांबून काय करणार, तू पण जा उडून, ನೀನು ಹೋಗಿ ಇಲ್ಲಿ ಹಾर ಹೋಗು. पण तो पोपट एक छान उत्तर देतो. तो पोपट, आता ಗಿಳಿ ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತದಂದ್ರ, तो म्हणतो नाही, मी इथून काय जाणार नाही, मी इथंच, माझा अंत झाला तरी चालेल, मी इथंच प्राण सोडीन, पण मी इथं सोडून जाणार नाही. तर ते इंद्राला आश्चर्य वाटतं. इंद्र आश्चर्य नसतं, एवढं झाड सुकलंय, ಗಿಡ ಒಣಗ್ಯದ, ತಿನ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ನೀರಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಏನೂ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಗಿಳಿ ಹೋಗ್ವಲ್ತ ಯಾಕ? ಇಂದ್ರಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ಸುದು, ದೇವ್ರು ಇರ್ತಾನ, ಅವ ದೇವ್ರು ಬೇಕಾದ್ ಮಾಡಬಹುದು. खरे अव ನೋಡ್ತಿರ್ತಾನ, इंद्र बघत असतो, हा काय उत्तर देतो. तो म्हणतो, तुला इथं काय मिळणार नाही, तुझा जीव जाईल, ನೀ ಸಾಯ್ತಿ, ಹೋಗ್ಬಿಡಿ, ಇಲ್ಲಿದ ಹಾರಿ ಹೋಗು. तेव्हा तो पोपट, अವಾಗ ಗಿಳಿ ಹೇಳ್ತದ, ನಾ ಇಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿನಿ, या जागेत मी जन्मलो, इथेच वाढलोय आता मी, आणि ह्या माझ्या सुखदुःखात ह्या झाडाने मला भरपूर दिले, फळं दिली, मला सावली दिली. ಅಂದ್ರೆ ಗಿಡ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟದ. ನಾ ಇರುತ್ತನ ನನಗೆ, ನಾ ಸಾಣದಿದ್ದಾಗ ನನ್ನ ಜೋಡಿ ಆಟ ಆಡ್ತಿತ್ತು ಗಿಡ, ನಾ ಹಣ್ಣು ತಿಂತಿದ್ದೆ. ಇಲ್ಲಿ ಮಳೆ ಆದ ಕೂಡಲೇ ಅದು ಸಣ್ಣ ಗಿಡಕ್ಕೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ तूतिರ್ತಾವಲ್ಲ, अद्राग ನೀರು इथं ಕೂಡಲೇ ಅದು कुडीलिक ನೀರು बनतं, म्हणजे मला प्यायला पाणी सुद्धा मिळायचं. म्हणून मी इथं वाढलो, तर मी काही झालं तरी इथनं जाणार नाही. तो म्हणतो, का बरं? तर माझ्या सुखामध्ये एवढे मला त्यांनी साथ दिली झाडाने, ನನ್ನ ಸುಖದಾಗ ಇಷ್ಟು ನನಗೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟದ ಗಿಡ. ಈಗ ಅದ ಗಿಡಕ್ಕೆ टाइम सुमार ಬಂದದ, त्या झाडाला आता वेळ चांगली नाहीये, तर मी कसं सोडून जाऊ? माझ्या सुखात ज्यांनी मला साथ दिली, तर आता त्याच्या दुःखामध्ये मी त्याची साथ सोडणार नाही.
हे उत्तर पोपट देतो इंद्राला. इंद्राला फार आश्चर्य वाटतं. इंद्र काय आश्चर्य नसतं. इंद्र म्हणतो खरंच खूप चांगला धर्म आहे तुझा. हा धर्म माणसामध्ये असावा, होय की नाही. किती तुम्हाला दुःख सगळ्यांनाच आहे. दुःख कुणाला चुकलं नाही. सुख येतं, दुःख येते. सावली ऊन आहे आयुष्यामध्ये, तर आपण सुख दुःख येत असते. पण त्यामध्ये जर आपल्याला दुःखात जर कोणी साथ दिली तर ती विसरू नये. हा माणूस धर्म आहे. म्हणून त्या पोपटाला, तो पोपट म्हणतो आता मी ಈಗ ನಾ ಸಾಯ್ತೇನೆ, ನನಗೆ ಗುರ್ತದ, ನನಗೇನು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ, मला खायला मिळत नाहीये, मला प्यायला मिळत नाही, आता मी मरणार मला माहित आहे, पण मी या झाडाची साथ सोडणार नाही. असं म्हटल्यावर इंद्र खूप खुश होतो. इंद्र खुश ಆಗ್ತಾನ. ಇಂದ್ರ ಅಂತಾನ, ನಾನಿನ್ನ ಮನುಷ್ಯ ಧರ್ಮಗತೆ ಇದೇನು ಧರ್ಮ ಅದಲ್ಲ ನಿಂದು, ह्या तुझ्या धर्माला मी खूप खुश झालोय, तर तू काय वर माग, माझ्याकडे काहीतरी माग माझ्याकडे. पोपटाला पोपट ಗಿಳಿಗ ಅಂತಾನ ಇಂದ್ರ, ನಾ ಭಾಳ ಖುಷಿಯಾಗಿನ ನಿಂದಿದ್ದ ಧರ್ಮ ನೋಡಿ, ಅದಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಏನು ಬೇಕು ಕೇಳ. ಆ ಗಿಳಿ ಏನು ಕೇಳಬಹುದಾಗಿತ್ತು, ಹೌದು ನನಗೆ मळी ಕೊಡು, ನನಗೇನಾरे ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡು, ಈಗ ನಾ ಸಾಯ್ತೀನಿ, म्हणजे मी आता मरणार आहे, मला काही मिळालं नाही इतक्या दिवसापासून, मागू शकला असता तो पोपट. खऱ्यात गिळी हंग ಮಾಡಿಲ್ಲ. त्या पोपटाने तसं केलं नाही. त्या पोपटाने ಇಂದ್ರला काय मागितलं, ಇಂದ್ರಗೆ ಏನು ಕೇಳಿದ ಗಿಳಿ, ಮೊದಲ ಗಿಡ ಹೆಂಗಿತ್ತಲ್ಲ ಹಂಗೆ ಗಿಡ ಮಾಡು, ಮೊದಲು ಹೆಂಗ್ ಗಿಡ ಇತ್ತು ಹಂಗೆ ಗಿಡ ಮಾಡು, ನನಗೇನು ಸುಖ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿ ಆ ಸುಖ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಾಣಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಪಕ್ಷಿಗೆ ಕೊಡು ಹಂಗ ಆ ಗಿಡ ಆಗ್ಲಿ. इद इंद्र केळद, इंद्रग केळद गिळी, म्हणजे इंद्राला त्या पोपटाने असं मागणं केलं. त्यामुळे इंद्र तर आणिच खुश झाला. तो म्हणाला तथास्तु. त्यामुळे ते झाड पण पुन्हा फुललं, विष सगळं गेलं, ಅದರ ವಿಷ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಮತ್ತ ಗಿಡ ಮೊದ್ಲಿನ ಗತಿ ಆಯ್ತು. ಹಣ್ಣ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಹಣ್ಣ ಹೂವು ಹಂಪ್ಲ ಎಲ್ಲ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಬಂದು. ಅಂದ್ರೆ ಅದರ ನಾ ಹೇಳೋದಿದ್ದಕ್ಕಂದ್ರೆ ಪ್ರಾಣಿಗೆ ಇಷ್ಟ ಎಲ್ಲ ತಿಳಿತಿರ್ತದೆ ಧರ್ಮ ಬಗ್ಗೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಯೋನಿದಿಂದ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಸಿಕ್ಕಿರ್ತದ, ಅದನ್ನು ನಾವು ಅದು ಧರ್ಮ ಪಾಲಿಸ್ಬೇಕು. ನೀವು ಸುಖದಾಗ ಬರಲಿ ಬಿಡಲಿ, ನಿಮಗೆ ಭಾಳ ಯಾರು ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಚಲೋ ಪ್ರಸಂಗಕ್ಕೆ ಯಾರು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಏನಾರೇ ಇರ್ಬೇಕು ಕಾರಣ ಅಂತಾರೆ. ಖರೆ ನಮ್ಮ ಕೆಟ್ಟ ಪ್ರಸಂಗ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಏನಾರೇ ದುಃಖ ಬಂತು, ಇನ್ನೊಬ್ರು ನಮ್ಮ ದುಃಖದಾಗ ಸಾಮೀಲ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮಗದು ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ನಾವು ಅದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೋತೀವಿ, ನನ್ನ ಅಂಥ ಪ್ರಸಂಗಕ್ಕೆ ನನಗೆ ಬರಲಿಲ್ಲಲ್ಲ ಇವ ಅಂತ. ಖರೆ ಹಂಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ನಾವು ಯಾವುದೇ ಇರಲಿ, ಸುಖದಾಗೂ ಅಷ್ಟೇ ಇರಬೇಕು, ದುಃಖದಾಗೂ ಅಷ್ಟೇ. ಅದು ಸಹನ ಶಕ್ತಿ ನಮಗೆ ಸ್ವಾಮಿ ಕೊಡಬೇಕು. ಸ್ವಾಮಿ ಈಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಭಾಳಷ್ಟು ಕೊಟ್ಟಾರ, ಎಲ್ಲರಿಗೂ अनुभव ಬಂದ. सगळ्यांना अनुभव आलाय ना स्वामींचा. स्वामींचं अस्तित्व आहे. स्वामी इथं येतात, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतात. हे सगळ्यांना अनुभवलंय, ಎಲ್ಲರಿಗೂ अनुभव ಬಂದದ. ಅದಕ್ಕೆ ह्याच्यावरून मला एवढंच सांगायचं आहे, तुमचा जो मनुष्य धर्म आहे तो तुम्ही टिकवा. तुम्ही जर ಈಗ ನೀವು ಮನುಷ್ಯ ಧರ್ಮ ಇಟ್ಕೊಂಡ್ರಿ, ನಾಳೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಅದೇ ಕಲ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಕತಿ ಹೇಳಿದ ಅದೇ, ಸಣ್ಣ ಹುಡುಗಗೆ ಏನು ಸಂಸ್ಕಾರ ಮುಂದೆ ಅದೇ ಚಲೋ ಸಂಸ್ಕಾರ ಆದ್ರೆ ಹುಡುಗರು ಮುಂದೆ ಅವು ದೊಡ್ಡವಾದ್ಮೇಲೆ ಚಲೋನೇ ಆಗ್ತಿದ್ದ. ಅದಕ್ಕೆ ಹುಡುಗರಿಗೆ ಅದೇ ಸಂಸ್ಕಾರ ಹುಡುಗರಿಗೆ ಬರ್ತಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಮದತ್ ಮಾಡಬೇಕು, ಇದು ಮನಸ್ಸಿನಾಗ इटಕೊಂಡು ಅದು ನಮ್ಮ धर्म कापाडಬೇಕು. आपला धर्म आपण टिकवायला पाहिजे. तो म्हणजे मनुष्य धर्म, तो खूप श्रेष्ठ आहे. त्यामुळे आज इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय.
आता सुखी निद्रा स्वामी समर्था सुमनांचे सेजे सुमनांचे सेजे निजावे आता प्रेमाची सेज देवा हृदया मंदिरी ज्ञानांच्या समया उद्रोनिया लाविल्या ज्योती विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती भक्ती सेज केली देवा श्री गुरु मूर्ती नवविधा भक्ती देऊनी पाय कड्या केल्या तुमच्या तुम्ही घेऊनी नागल्या भरव्या दया क्षमा शांती मिळवणी दासी सेवेला तुम्हा सेवेसी येथे हाती घेऊनी चवऱ्या